हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. तर छान अशी साडी घातलेली आहे, कारण आजचा व्हिडिओ जो होणार आहे, आता सण समारंभ येत आहेत, गणपती, लक्ष्म्या, भरपूर काही सण येत आहेत. तर त्याच्यासाठी आपण स्वयंपाक वगैरे करत असतो, पण आपला सगळा मेकअप वितळून जातो किंवा आपल्याला वेळच नसतो मेकअप करायला. फक्त 10 मिनिटामध्ये होईल असा मेकअप मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आता तर सध्याला मी काहीच नाही लावलेलं आहे, तर स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवते. चला, इकडं मी घेतलेलं आहे मॉइश्चरायझर पाऊंड्सचं. तर तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही अप्लाय करू शकता. तर मला पाऊंड्सचं मॉइश्चरायझर खूप छान सूट होतं, तर मी हेच यूज करते. तर अगदी जेवढं तुम्ही मॉइश्चरायझर वापरताल ना, तेवढी स्किन तुमची छान राहते. तर हे मॉइश्चरायझर असं लावून घ्यायचं आहे आधी, आणि छान असं स्किनमध्ये मर्ज करायचं. गॅसजवळ काम असणार आहे, उन्हात तिकडे तिकडे पळावं लागणार आहे, तर सनस्क्रीम यूज करायची. तर मी ही ह्याची करते, डर्माची सनस्क्रीम यूज करते. अतिशय छान आहे आणि अफोर्डेबल बी आहे, स्वस्त आणि मस्त आहे. मॉइश्चरायझर लावलेला आहे मी आणि सनस्क्रीम लावलेली आहे, व्यवस्थित चेहऱ्यामध्ये मर्ज केलेली आहे. आता नेक्स्ट जे आहे ना, ते मी प्रायमर यूज करते. तर हे व्हेरी मिस्टचं प्रायमर आहे. तर मी इथं ह्याच्यासाठी म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती एवढे काय असे ब्लॅक स्पॉट वगैरे नाही आहे, तर मी त्याच्यासाठी आपलं कलर करेक्टर किंवा कन्सिलर यूज नाही करणार आहे. तर तुमच्या जर चेहऱ्यावरती भरपूर आहेत, पण मला असं गरज नाही वाटत आहे, तर डायरेक्ट प्रायमरचा इकडं उपयोग करणार आहे. तर प्रायमरनं ना तुमचा मेकअप मस्त बसतो आणि हे मस्त ट्रान्सपरंट आहे बरं का. प्रायमर खूप छान आहे हे. तर थोडंसं घेतलेलं आहे आणि आता हे छान मी इकडे अप्लाय करते. जर मला जेवढं माहीत आहे ना मेकअपमधलं, तर तेवढंच मी तुमच्याबरोबर शेअर करते. जास्त मलाही माहीत नाही, तर जेवढं माहिती आहे ना तेवढंच मी अप्लाय म्हणजे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर छान असं स्मूथ होते चेहरा प्रायमर. तर मी इकडं ना के ब्युटीचं जे फाउंडेशन आहे ना ते यूज करते. माझं शेड आहे 60 आणि खूप छान आहे, फुल कव्हरेज फाउंडेशन आहे हे. तर हे मी खूप वर्षापासून म्हणजे खूप ह्याच्यातले वेगवेगळे शेड यूज करून पाहिले, पण मला हे 60 शेड जे आहे ना ते खूप छान सूट झालेलं आहे. जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप असे ब्लॅक स्पॉट किंवा असं डोळ्याखाली काळे वर्तुळं वगैरे असतील, तर तुम्ही तिथे कलर कलेक्टर ऑरेंज कलरचं जे येतं ते यूज करू शकता किंवा कन्सिलरचा उपयोग करू शकता. पण मला अशी एवढी गरज नाही, कारण माझं फाउंडेशन आहे फुल कव्हरेजचं आहे. तर मी फाउंडेशनच डायरेक्ट अप्लाय करणार आहे आणि अगदी थोडंसं घेतलेलं आहे मी, खूप थोडंसं घेतलेलं, कारण फुल कव्हरेज फाउंडेशन आहे. त्याच्याला चालू करूया. तर छान असं मर्ज होतं बरं का. हे मला जिथं जिथं वाटतं ना मी तिथंच असं जास्त जिथं मला ब्लॅक आहे ना तिथंच यूज करते. मला एवढा काय मेकअप जमत नाही, पण जेवढा फार जमतो तेवढं मी करते. आणि शेवटीला आता मी हे स्पॉन्ज भिजून ठेवला होता ब्युटी ब्लेंडर, आणि असं छान फुगोस्तोपर्यंत पाण्यामध्ये ठेवला होता, आणि आता छान असं ब्लेंड करून घेऊया. तर छान कव्हरेज, फुल कव्हरेज फाउंडेशन आहे हे. तर कधीच असं करायचं नाही, फक्त टॅप 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 करायचं, म्हणजे जेणेकरून मी भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, मला पण एवढं असं माहीत नाही एवढंसं. तर व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया. आधी जेव्हा यूट्यूब मी करत नव्हते, तर मला ना असलं काही माहीतच नव्हतं, हे फाउंडेशन वगैरे तेवढ्यापुरतं तेवढं यूज करायची मी, असं जास्त प्रमाणामध्ये काही यूज करायची नाही. तर छान असं आता अगदी थोडंसं घेतलेलं मी, तुम्ही बघितलं होतं, खूप थोडं होतं, आणि छान असं ते मर्ज झालेलं आहे. खूप छान मर्ज झालेलं आहे, असं एकदम नॅचरल लुक देतं ते. आणि कुठं पण तुम्ही बघू शकता, असं वेगवेगळं काय वाटत नाही, मला वाटलं कोणी आलंच काही. तर छान असं मर्ज झालेलं आहे. हे फेसेस कॅनडाची ना व्हाईट लेस मॅट कॉम्पॅक्ट पावडर आहे, खूप छान आहे. व्हाईट व्हाईट जे पॅच वगैरे केकी वगैरे दिसतो ना, त्याच्या अजिबात ह्याच्याने दिसत नाही. तर मी खूप वेळेस यूज केलेली आणि अगदी असं
असं टॅप 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 करूनच मी लावते आणि एकदम नॅचरल लुक देते ही. असं जास्त पांढरं वगैरे चेहरा दिसणारच नाही, अजिबात फेस पांढरं दिसत नाही. तर मला ही सूट होते. तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार कोणती लूज पावडर सूट होते ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर मला तर ही सूट होते. तर आधी मी व्यवस्थित लावून घेते. तर बघा एकदम नॅचरल लुक देते. असं जास्त वाईट वगैरे वाटत नाही आणि वाईट बिलकुल असं केकी मेकअप वाटत नाही. आता ह्याच्यानंतर ना ह्या 2 गोष्टी मी कधीच स्किप करत नाही, कारण आयब्रो फिल केल्याशिवाय आणि लायनर लावल्याशिवाय मला माझा मेकअप न पूर्ण झाल्याशिवाय सारखं वाटत नाही. तर मी इकडे ना ब्राऊन कलरचं हे वापरते आयब्रो पेन्सिल. एकदम नॅचरल लुक देतं आणि ब्लॅक कलरचं जास्त डार्क वाटतं. तर आता आयब्रो फिल करून घेऊया. जास्त हे नाही, फक्त असं वरतून करायचं. लायनर वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आता माझ्याकडे ना मस्कारा माझा संपलेला आहे. तर त्यासाठी मी ही ट्रिक यूज करते. तर तुम्ही म्हणताल काय बाईही असेल, पण माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही. तर हाच मी ना ब्रश जो आहे आपला लायनरचा, तोच माझ्या हे बघा ह्याच्यावरती पापण्यांवरती यूज करते. माझा जो संपलेला आहे, तर माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे आता. तर दिसतो की नाही मस्कारा लावल्याने, बघू शकता तुम्ही. आणि आता छान आता काजळ लावून घेऊया. ना माझ्याकडे ना ब्ल्यू हेवनच्या ह्या 2 शेड लिपस्टिक आहे. एक आहे वाईन कलरची आणि एक आहे रेड कलरची. तर मी ना ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन यूज करत असते, खूप छान दिसतं. तर सगळ्यात आधी ना वाईन कलरची अप्लाय करूया. तर मला खूप आवडतं असं. आता ही आहे रेड कलरची, मी खूप दिवस झालं वापरते ही. खूप छान दिसते ही. सगळं झालेलं आहे मेकअप आणि ब्लश आणि हायलायटर लावल्याशिवाय तर मेकअप काय पूर्ण नाही होणार आहे. तर ते थोडंसं लावून घेते. तर पहिला हायलायटर वापरते हे पिंक कलरचं. माझ्याकडनं हे खूप दिवस झाले हे वापरते मी. फेसेस कॅनडाचंच आहे हे पण. आणि आता हा पिंक कलर मी यूज करणार आहे. आरसाच उलटा धरला, यास होतं. जास्त नाही, अगदी हलक्या हातानेच यूज करते मी. आता हे पण खूप जास्त झाले, त्याला कमी करणार आहे मी. आणि आता ना हायलायटर जे आहे ना, मी असं इकडं म्हणजे माझा चेहरा असा लंबुळका आहे, मग माझे जॉयलाईन जे आहेत ना ते अशा दिसत नाहीत व्यवस्थित. तर म्हणून मी इकडं हायलायटर यूज करते. थोडं ना ब्लशवरती पण हायलायटर लावलं मी असं. तर एवढं काय मला मेकअपचं जमत नाही, पण जेवढं जमतं तेवढं मला वाटतं की छान येतं मला. तर आपण पण कधी कमी नाही कोणापेक्षा असं स्वतःला समजायचं. आता नाकावरती पण मी थोडंसं हायलायटर यूज करते. प्रोडक्ट तुमचे जेवढे चांगल्या ब्रँडचे असतील ना, तेवढा तुमचा मेकअप ना लॉंग लास्टिंग टिकून राहतो. थोडंसं इकडंही करते. मोठी ही मोठी आहे, तर ही उठून दिसण्यासाठी पण. तर आता थोडीशी ज्वेलरी घालते आणि येते पटकून तुम्हाला दाखवायला मेकअप लास्ट लुक कसा. तर हे आहे माझं फायनल लुक. मेकअप कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोवर तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.